नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या भावनेशी आणि समाजाशी जोडलेला आहे. गेल्या काही वर्षांत प्रादेशिक माध्यमांच्या म्हणजे मातृभाषेतील हजारो शाळा पटापट बंद पडत आहेत आणि हे एक अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की या शाळांची ही घसरण का होतीये आणि त्यांचं भविष्य काय आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. जरा डोळ्यासमोर हे चित्र आणा. एका छोट्या गावातली ती शाळा, जिथून शिकून अनेक मुलं मोठी झाली. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर झालं. पण आज तीच शाळा पूर्णपणे रिकामी आहे. 10 वर्षांपूर्वी जिथे मुलांचा किलबिलाट असायचा, तिथे आज दरवाजाला एक भलं मोठं कुलूप लागलंय. हे चित्र खरोखरच अस्वस्थ करणार आहे आणि आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत ह्याची जाणीव करून देणार आहे. आणि इथूनच मग तो मुख्य प्रश्न उभा राहतो की ज्या संस्थांनी एकेकाळी पिढ्या घडवल्या त्या आपल्या पायाभूत प्रादेशिक शाळा अचानक बंद का पडत आहेत. हा प्रश्न फक्त एका इमारतीपुरता मर्यादित नाहीये, तर हा एका संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे. तर भाग 1, बंद पडणाऱ्या शाळा. यामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे पालकांच्या मानसिकतेत झालेला एक प्रचंड मोठा बदल. आजकाल एक असा पक्का समज झालाय की प्रादेशिक शाळांमध्ये मुलांचं काही खरं नाही, तिथे भविष्य नाही. त्यामुळे होतंय काय, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना डोळे झाकून प्राधान्य दिलं जातंय. इंग्रजी नाही आली तर आपण मागे पडू, अशी एक मोठी भीतीच मनात बसली आहे. आणि याचाच परिणाम म्हणून लोक आपल्याच आसपासच्या स्थानिक शाळांकडे हळूहळू पाठ फिरवू लागले आहेत. आता वळूया भाग 2 कडे, सरकारी विरुद्ध खाजगी शाळा. चला आपण दोन्ही व्यवस्थांचे फायदे आणि तोटे अगदी तटस्थपणे मांडून पाहूया. एका बाजूला सरकारी शाळा आहेत जिथे मोफत शिक्षण मिळतं, मध्यान्ह भोजनाची सोय असते, तर दुसऱ्या बाजूला खाजगी शाळा आहेत जिथे भरमसाठ फी आकारली जाते. पायाभूत सुविधांचा विचार केला तर खाजगी शाळांमध्ये एकदम स्मार्ट क्लासेस आणि चकचकीत इमारती असतात, तर सरकारी शाळांमध्ये बऱ्याचदा अगदी प्राथमिक सुविधांचीही वाणवा दिसते. पण थांबा, शिक्षकांच्या बाबतीत चित्र वेगळं आहे बरं का. सरकारी शाळांमध्ये शासनाचं उत्तम प्रशिक्षण घेतलेले अतिशय अनुभवी शिक्षक असतात. खाजगी शाळांमध्ये मात्र शिक्षकांच्या गुणवत्तेत नेहमीच सातत्य असेल असं नाही. थोडक्यात सांगायचं तर खाजगी शाळांचा भर इंग्रजी आणि ब्रँडिंगवर असतो, तर सरकारी शाळा विद्यार्थ्याचा पाया मजबूत करण्यावर भर देतात. हे सगळं पाहिल्यावर एक अतिशय कळीचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे भरमसाठ फी भरली की दर्जेदार शिक्षणाची आपोआप हमी मिळते का? समाजात असा एक ठाम समज झालाय की जितके जास्त पैसे मोजाल तितकं शिक्षण उत्तम. पण आपण या समजाला थोडं तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मूळ माहितीतून आलेलं हे निरीक्षण खूप महत्त्वाचं ठरतं. सर्वात मोठी समस्या गुणवत्ता नाही तर दृष्टिकोन आहे. अगदी बरोबर. ह्या शाळा शिक्षणाच्या दर्जा अभावी बंद पडत नसून त्या पालकांच्या बदललेल्या आणि काहीशा नकारात्मक मानसिकतेमुळे बंद पडत आहेत. मग आता पाहूया भाग 3, खरा फरक कुठे आहे. नेमका फरक कुठे हे समजून घेणं खूप रंजक आहे बरं का. आपल्याला वाटतं की खाजगी आणि सरकारी शाळांच्या पुस्तकांमध्ये किंवा अभ्यासक्रमात जमीन आसमानाचा फरक असेल, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. खरा फरक आहे तो विद्यार्थ्याच्या सभोवतालच्या वातावरणात. इंग्रजी शाळांमध्ये मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यावर जो भर दिला जातो, तिथलं जे एकंदर वातावरण असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे पालकांचा जो सक्रिय सहभाग असतो, तो खरा फरक आहे. आणि हाच तो घटक आहे जो विद्यार्थ्याच्या संपूर्ण जडणघडणीत मोठा बदल घडवून आणतो. मग यावर उपाय काय? पाहूया भाग 4, शाळा कशा वाचवायच्या. या विश्लेषणात शाळा वाचवण्यासाठी एक उत्तम ब्ल्यूप्रिंट किंवा 6 महत्त्वाची पावलं सुचवली आहेत आणि हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. सर्वात आधी आपला दृष्टिकोन बदलणं. तो बदलला की दुहेरी शिक्षण पद्धतीचा म्हणजे ड्युअल लर्निंगचा वापर करणं. यासोबतच शिक्षकांची जबाबदारी निश्चित करणं आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा करणं. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा गावकरी एकत्र येऊन लोकसहभाग वाढवतील आणि सरकारी उपक्रमांची योग्य अंमलबजावणी होईल. एक सामूहिक प्रयत्न असल्याशिवाय हे अजिबात शक्य नाहीये. यातल्या दुहेरी शिक्षण किंवा ड्युअल लर्निंग ह्या उपायावर थोडं लक्ष देऊया. याचा सोपा अर्थ असा की प्रादेशिक शाळेतच मुलांना उत्तम इंग्रजी बोलायला शिकवणं. विचार करा,
जर एखाद्या विद्यार्थ्याने विज्ञानाची कठीण संकल्पना स्वतःच्या मातृभाषेतून अगदी मुळापासून समजून घेतली आणि त्याचबरोबर त्याला इंग्रजीत काय म्हणतात हेही शिकून घेतलं तर म्हणजे मुलं जागतिक स्पर्धेतही टिकतील आणि त्यांचा स्वतःच्या भाषेचा पायाही मजबूत राहील. आहे की नाही भारी उपाय? त्याचबरोबर शाळांवरचा उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी काही ठोस भौतिक सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी मूलभूत गोष्टी जसे की मुलांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह, आधुनिक शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूम्स आणि वाचनाची गोडी लावण्यासाठी एक समृद्ध ग्रंथालय. हे फक्त इमारतीला रंग देण्याचं काम नाहीये, तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक सन्मानजनक आणि उत्साही वातावरण देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आता शेवटचा भाग 5, आपली भाषा आपली ओळख. या पूर्ण माहितीच्या मुळाशी एक अत्यंत भावनिक विचार दडलेला आहे. ही फक्त एक शाळा नाही, ही आपली भाषा आहे, आपली संस्कृती आहे आणि आपली ओळख आहे. हे विधान खूप काही सांगून जातं. या शाळा बंद पडणं म्हणजे नुसती एखादी वास्तू कोसळणं नाहीये, तर तो आपल्या भाषेचा, आपल्या वारशाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग गमावण्यासारखा आहे. आणि इथूनच एक मोठा धोका निर्माण होतोय. जर आपण आज वेळीच पावलं उचलून या शाळा वाचवल्या नाहीत ना, तर एक काळ असा येईल जेव्हा आपली मातृभाषा ही रोजच्या व्यवहाराची, जगण्याची भाषा न राहता फक्त आणि फक्त पाठ्यपुस्तकातला एक विषय बनून राहील. भाषेला फक्त मार्क मिळवण्यापुरतं शिकलं जाईल. ही खरोखरच एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे. शेवटी या सविस्तर विश्लेषणाचा समारोप करताना एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच. खरी लढाई खाजगी विरुद्ध सरकारी शाळा अशी नाहीच आहे मुळी. खरा प्रश्न हा आहे की आपल्या पुढच्या पिढीसाठी, या मुलांसाठी सर्वोत्तम आणि सर्वांगीण विकासाचा मार्ग नेमका कोणता आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्या संपूर्ण समाजाला मिळून शोधावं लागणार आहे. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यावर नक्की विचार करा.